श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते. तर बघा, आपली होळी येणार आहे. होळी ही येणार आहे 13 तारखेला आणि 13 तारखेला होळीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी अशा असतात, काही वस्तू अशा असतात आणि काही गोष्टी अशा असतात की त्या करायच्या नसतात. असं मी तुम्हाला का सांगते बघा, कारण जी पौर्णिमा असते, हुताशनी पौर्णिमा जी बोलली जाते, बरेचसे बघा साधू महंत जे असतात ते सिद्धी प्राप्ती करण्यासाठी अशा ज्या अमावस्या आणि पौर्णिमा असतात यांची वाट बघत असतात. आणि अमावस्या आणि पौर्णिमा ज्या अशा ठराविक असतात त्या दिवशी जर काही कोणी म्हणजे सिद्धी प्राप्तीसाठी सेवा केल्या तर नक्कीच या पूर्णत्वाला जात असतात. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला आता बऱ्याच तुमचा विश्वास असला तरच हा व्हिडिओ बघा, नाहीतर बघू नका असं मी तुम्हाला सांगेल. कारण बऱ्याच ठिकाणी बघा करणी बाधा करण्यात येतात किंवा कोणीतरी उतारा वगैरे करत असतात, या गोष्टी घडत असतात. तर आपल्याला कळत न कळत म्हणजे कुणाला समजत नाही आणि या गोष्टी करून टाकतात. कुणाला खाण्यामधून देतात, तर कुणाला कपडे असतात, बऱ्याचशा गोष्टी या गोष्टींमधून देण्यात येतात. तर आपण कोणते म्हणजे काळजी घ्यावी हे तुम्हाला मला सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही म्हणजे सांभाळून राहा. बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी घडत असतात आणि आपण कुठल्या गोष्टी खाऊ नयेत. आता प्रत्येकाच्या घरी गेलं म्हणजे तुम्ही नाही तर म्हणू शकत नाही, पण तुम्हाला वाटत आहे बघा आपल्याला की एखादी व्यक्ती असते किंवा एखादी ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये असं वाटत असतं किंवा शेजारी पाजारी की हा, या व्यक्तीला माझं बरं झालेलं किंवा चांगलं झालेलं बघवत नाही. अशा तुम्हाला आपल्याला संशय किंवा आपल्याला डाऊट असतोच, आपल्याविषयी कोण चांगला आहे किंवा कोण वाईट आहे, या गोष्टी असतात. मग त्या व्यक्तींकडे तरी निदान या गोष्टी तुम्ही खाऊ नका किंवा आग्रह केला तरी देखील खाऊ नका असं मी तुम्हाला सांगेन. कारण ह्या दिवसांमध्ये या गोष्टी करण्यात येतात. काही काही अमावस्या आणि पौर्णिमा ज्या असतात या सिद्धी प्राप्तीसाठी किंवा अशा वाईट गोष्टींसाठी करण्यात येतात, बाधा करण्यात येतात. म्हणून तुम्हाला सांगेल कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊ. सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल ज्या काही पांढऱ्या वस्तू असतात, आता पांढऱ्या वस्तूच का, कारण तुम्हाला सांगेल खायच्या ज्या पांढऱ्या वस्तू असतात त्यामध्ये तीव्र प्रमाणात याचा इफेक्ट बघायला मिळत असतो आणि लवकर त्याचा इफेक्ट होत असतो. म्हणून पांढऱ्या वस्तू ज्या काही असतात, आता होळी आहे त्या दिवशी बघा पांढऱ्या वस्तू म्हणजेच कोणत्या, खीर असते पहिली म्हणजे. तर खीर जी असते ती तुम्ही खाऊ नका. मिठाई असतात पांढऱ्या कलरच्या, कुठलीही मिठाई तुम्हाला दिली तरी देखील तुम्ही मिठाई ग्रहण करायची नाही. घेऊन घ्या किंवा तुम्ही टाकून द्या बाहेर तरी देखील चालेल, पण खाऊ नका. चुकून देखील खाऊ नका. म्हणजे अशा लोकांच्या घरी सांगत आहे मी तुम्हाला. पुढचं म्हणजे चहा, कॉफी या वस्तूंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या गोष्टी करण्यात येतात, ज्या करणी बाधा सारख्या असतात त्या. नंतर पुढचं सांगेल दही भात जो असतो तो. दही भातचं बघा, आवर्जून बघा किंवा कुठे टाकलेला असेल दही भात कोणी उतारा वगैरे करून, तर ओलांडू नका. या गोष्टींकडे आवर्जून लक्ष ठेवाय त्या दिवशी. त्या दिवशी तुम्हाला बघा आपला उंबरठा जो असतो तो मेन डोअर जो असतो तो डोअरचा उंबरठा जो असतो तो स्वच्छ गोमूत्र टाकून हळदीने लेपन करायचाच आहे. कारण वाईट बाधा जे कोणी करत असतो त्या बाधा आपल्या घरात येणार नाहीत एवढी ताकद त्या गोमूत्रामध्ये आणि हळदीमध्ये असते. ते एक आपलं ते बोलतो ना आपण लक्ष्मण रेखा जी असते ती ओढली जात असते आपल्या उंबरठ्यावर. म्हणून तुम्हाला मेन दरवाजा हा गोमूत्राने स्वच्छ करा आणि उंबरठा लेपन अवश्य तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे. पुढचं तुम्हाला सांगेल, जर तुमचे कपडे असतात बघा, बऱ्याच महिलांना काय सवय असते, बाहेर कपडे, आता बिल्डिंग मध्ये जर आपल्या घरातच आपण कपडे वाळत टाकत असतो, पण बाहेर गावी जर आपण खेड्यापाड्यांमध्ये राहत असतो बाहेर, तर बघा बाहेर कपडे टाकत असतो किंवा आपण जर कपडे टाकत असू तिथे एखादी कपडा मिस आहे का ते पण बघायचं, चेक करायचं. कारण पूर्वीच्या काळी बघा कपड्यांवर केलं जायचं, आपले कपडे जे असतात त्यावरती लवकर केलं जातं. तर कपडे आपण त्या दिवशी उशिरापर्यंत न ठेवता सुकल्यानंतर लगेच काढून आणा आणि आपल्या घरात आधी संध्याकाळ व्हायच्या आधी कपडे आपल्या घरात आणा. तसंच तुम्हाला सांगेन चप्पल जी असते, आपल्या ज्या चपला असतात त्या सुद्धा व्यवस्थित तुम्ही ठेवा. त्या इकडे तिकडे आहेत का नाही ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या. कोणी चप्पलवर पण या गोष्टी करत असतं, म्हणून चपला ज्या असतात त्या सांभाळून तुम्हाला ठेवायच्या आहेत. तसंच मी तुम्हाला सांगेल केस, आपण विंचरलेले केस जे असतात ते सुद्धा व्यवस्थित कचऱ्यामध्येच टाकायचे आहेत, त्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. बऱ्याच लोकांचा केस विंचरल्यानंतर इकडे तिकडे फेकायची सवय असते, तर या गोष्टी करू नका. आणि या गोष्टी ज्या असतात या आपण व्यवस्थित विल्हेवाट लावायची, केसांची सुद्धा कचऱ्याच्या डब्यातच तुम्हाला टाकायचे आहेत. तसंच तुम्हाला सांगेल
जुने कपडे जे असतात, बरेच लोकांना काय असतं की आपण जुने कपडे जे असतात ते टाकून देतो इकडे तिकडे. तर ते जुने कपडे जे असतात ते इकडे तिकडे टाकून देऊ नका. त्यावरती सुद्धा कोण काय करेल ते आपल्याला सांगता येत नाही. म्हणून व्यवस्थित आवर्जून ते सांभाळून आणि अशा ठिकाणी विल्हेवाट लावायची की जेणेकरून आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडणार नाहीत. अशा आपण सांभाळून त्याची विल्हेवाट लावायची आहे. सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे समजा आता तुम्हाला वाटतच आहे की असं घडलंय किंवा माझ्यासोबत असं घडलेलं आहे असं किंवा मी खाल्लेलं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आता ताईंचा व्हिडिओ मी आता बघितला आणि मी तर खाल्लं होतं किंवा याच्या घरी खाल्लं होतं किंवा मला खायचं नव्हतं तरी पण दिलं आणि खाल्लं गेलं माझ्याकडनं, तर काय करायचं? मनात कुठेतरी शंका येत असते बघा, आपण जर खाल्लं गेलं कोणाकडून तरी. तर तुम्हाला सांगेल बघा, आपण जे खाल्ल्यानंतर तुम्हाला मनात जर शंका येत असेल तर एक काळा कापड घ्या. त्या काळा कापडामध्ये काळी तीळ तुम्हाला बांधायची आहे. थोडीशी छोटीशी पोटली बनवायची आहे आणि ती पोटली बनवल्यानंतर तुमच्या वरती अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने तुम्हाला 7 वेळा हा उतारा उतरवायचा आहे. आणि हा उतारा उतरवत असताना तुम्हाला असं जाणवू द्यायचंय की माझ्या ज्या वाईट बाधा आहेत त्या कमी होत आहेत. या पद्धतीने मनात तुम्हाला म्हणजे तो स्वतःचा जो सकारात्मक जो असतो तो दृष्टिकोन बनवायचा आहे. आणि तो उतारा उतरवून तुम्हाला होळी जी असते होळीमध्ये त्याचा म्हणजे भस्म करायचं आहे. असं तुम्हाला स्वतःला मनाला म्हणजे आधी ते समजून घ्यायचंय की मी हा उतारा उतरवून माझ्या मनातील जे काही नकारात्मक किंवा जे कोणी काही मला खाऊ घातलेलं असेल त्याला मी होळीमध्ये भस्म करत आहे. तर काळीच तीळ तुम्हाला घ्यायची आहे आणि काळा कापड घ्या छोटासा, त्याची छोटीशी पोटली अगदी हातरुमाल सारखा छोटासा वापरा तरी चालेल. आणि या पद्धतीने तुम्ही मनातील जो भ्रम असेल किंवा तुम्हाला मनात शंका येत असेल तर या पद्धतीने तुम्ही त्याचा भस्म करू शकतात. हे तुम्ही करू शकतात. आता पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा, त्या दिवशी संध्याकाळी या गोष्टी ज्या घडत असतात किंवा आपल्याला वाटत असेल जरी काही खाल्लं नाही किंवा काही नाही तर पण आपल्या घराला कोणाची नजर वाईट बाधा लागू नये यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिवाबत्तीच्या वेळेस संध्याकाळी दिवा प्रज्वलित करा. घंटानाद तुम्हाला करायचे आहे. तसंच तुम्हाला सांगेल तुमच्या गुरूंचा मंत्र असू द्या, कुठलाही मंत्र स्तोत्र जे तुम्ही पूजा करणार आहात संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी त्या दिवसाला तुम्हाला तुमच्या घरामध्ये आवाज येईल या पद्धतीने तुम्हाला नामस्मरण असू द्या, कुठलंही मंत्र स्तोत्र असू द्या, हे मोठ्याने मोठ्याने म्हणजे आपल्या घरात आवाज येईल एवढ्या आवाजात तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजेच जेणेकरून आपल्या घरात जर वाईट बाधा असतील किंवा नकारात्मक गोष्टी अशा घडलेल्या असतील तर ते बाहेर जाण्यासाठी मदत होत असते. म्हणून तुम्हाला सांगेल की मंत्र स्तोत्र जे असतात त्या दिवशी तुम्हाला मोठ्याने उच्चार करायचे आहे. स्पष्ट उच्चार करून आपल्याला आपल्या घरामध्ये धूप दीप दाखवून संध्याकाळच्या वेळेस अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये येणारी बाधा जी असते ती टळत असते आणि आपल्यावरचं संकट देखील हे टळत असतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या होळीच्या दिवशी नक्कीच आवर्जून तुम्हाला सांगेल लक्ष ठेवा. आणि आपल्या जे वाईट करणारे शत्रू जरी म्हटलं तरी चालेल किंवा ज्यांना आपली प्रगती बघवत नाही अशा लोकांकडून जर सावध राहायचं असेल तर या गोष्टींपासून त्या दिवशी तुम्हाला या लोकांपासून सावध राहायचंय. अशा पद्धतीने तुम्ही स्वतः सांभाळून राहायचंय एवढं मला सांगायचं होतं. चला मग सांगितलेली माहिती ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.